हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आमची गुड मॉर्निंग खूप छान झाली आणि आज आहे फ्रायडे असल्यावर ना एक ती फिलिंग येते की वीकेंड स्टार्ट झालाय. तसं तर मी वर्किंग नाही आहे, पण जेव्हा मी ऐकते ना प्रीतमच्या तोंडून उद्या फ्रायडे आणि त्याच्यानंतर 2 दिवस सुट्ट्या, ते एक वेगळीच मज्जा येते की हा प्रीतम पूर्ण वेळ फ्री राहील आणि माझ्यासोबत राहील, म्हणजे माझ्याशी बोलत राहील वगैरे. ते एक ती वेगळीच फिलिंग असते. आणि प्रीतम आणि अव्यू दोघंही खूप हॅपी होते. प्रीतम हॅपी होता कारण त्याचा वीकेंड स्टार्ट होणार होता आणि अव्यू हॅपी होता कारण त्याचं फेवरेट गाणं लागलं होतं. चला ते लोक एन्जॉय करतात तेव्हापर्यंत म्हटलं चला ब्रंच रेडी करूया, कारण आज ब्रेकफास्टचाही वेळ निघून गेला आहे आणि थोड्या आणि लंचचा वेळ होणार आहे. आणि कालच्या दिवशी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी काल दर्शन करून येतानाच घेऊन आली होती इडलीचं बॅटर. तर तेच इथे छान फर्मेंटेड होतं ऑलरेडी आणि छान मस्त त्याला असं थोडं पाणी मीठ घालून रेडी करून ठेवलं आहे मी, कारण मला आता इडल्या बनवून घ्यायच्या होत्या. माझं कुकर ऑलरेडी रेडी होतं. कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली होती आणि सांबार वगैरे बनवायचं असलं की आधी मी डाळ वगैरे शिजवायला ठेवून देते आंघोळीच्या आधी, म्हणजे आंघोळ होईपर्यंत पूजा होईपर्यंत डाळ शिजून रेडी असते. प्रीतमला पण मी सांगून गेली होती की 4 शिट्ट्या झाल्या की बंद करून जा म्हणून. आणि आता इथे इडली बनवायला मी घेतले. माझ्याकडे हे जे इडली पात्र आहे ना, हे मी कोणाला सजेस्ट करण्याचे 2 रिझन आहे. जर तुमचं बूड म्हणजे इडली पात्राचं जे मेन भांडं असते बाहेरचं, त्याचं मूड जर स्ट्रॉंग असेल ना तरच तुम्ही ते घ्या, अदरवाईज घेऊ नका. इथे इडली एकाकडे करायला ठेवले आणि सोबतच मी चटणी बनवते. आमच्याकडे ना आजकाल मी पीनटची चटणी बनवते जी की ऑसम लागते. म्हणजे कोकोनट चटणीपेक्षा ना पीनटची चटणी हेल्दी तर असते, सोबतच ती टेस्ट वाईज पण इडली बरोबर खूप भारी वाटते. याची रेसिपी ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की एकदा जाऊन चेकआउट करू शकता. सोबतच आज माझ्याकडे ना 2-3च भाज्या होत्या, म्हणजे टमॅटो कांदा वगैरेच होता, तर तेवढंच मी आज घातलं. थोडंसं चिंचाचं पाणी पण मी नेहमी घालत असते, टमॅटो वगैरे पण घालते. आंबट असलं की थोडं बरं वाटतं, टेस्ट वाईज छान वाटतो. आणि इथे बघा माझा मस्त सांबार पण रेडी आहे. सांबार, चटणी आणि इडली असं काहीचं आज आमचं ब्रंच होणार होतं. छान इथे मी असं रेडी करून घेतलं आहे, थोडं त्याला उकडू दिलं आहे. आणि आता मी अव्यूला जेवण भरवणार आहे. जेवण म्हणजे आमचं इडलीच भरवणार आहे. आणि इडली अव्यूला खूप आवडतं. त्याचं ना मगाशीच सुरू झालं होतं माझ्याकडे बघून, कारण मी ते भांडं काढलं होतं तेव्हा त्याचं सुरू होतं मम्मा इन्नी, आई इन्नी, म्हणजे त्याचं मिनिंग होतं इडली करणार आहेस का असं काहीतरी. आणि बघा इथे मी त्याला भरवायला आली आहे. इडली त्याला तसंही खूप आवडते, मला प्रीतमलाही आवडते, म्हणून आम्ही इडली अधूनमधून कधीतरी करतच असतो. त्यांनी खूप आवडीने खाल्ली, पोट भरून खाल्ली. हा मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. मोस्ट प्रोबॅबली मी जे इडलीचं बॅटर बनवते ना ते मी घरीच बनवते, डाळ तांदूळ आणि मेथी दाणा वगैरे घालून. पण जेव्हा कधी मी बाहेरचं बॅटर आणते ना त्याच्या इडल्या तर खूप छान होतात, पण ना मला ते खाल्ल्यानंतर माझं पोटच खराब होते मोस्ट ऑफ टाइम. आय डोंट नो वाय, की ते लोक सोडा घालून देतात की काय मला नाही माहिती. आणि बघा इडल्या इतक्या छान सॉफ्ट झाल्या होत्या की ते इझिली हाताने सुद्धा निघत होत्या, म्हणजे एकदम भारी होतात. पण मी ते म्हणजे 4 इडली खाल्ली ना माझं पूर्ण पोट भरून जाते. आणि समहाऊ आय फील की यार म्हणजे बॅटरमध्ये काहीतरी तर मिक्स आहेच. आणि म्हणून मी डिसाईड केलं की यानंतर मी बाहेरचं पीठ आणणार नाही, मी घरीच बनवणार आहे. आणि अशी काही छान मी प्लेट प्रीतमला बनवून दिली होती. म्हणजे हे सगळं यांनी खाल्ल्यानंतर जेव्हा मी खायला बसली ना तेव्हा मला तसं काहीसं जाणवत होतं, जी की मी घरी बॅटर बनवते तर मला जाणवत नाही. तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही पण जेव्हा बाहेरचं बॅटर वापरता इडलीसाठी किंवा डोस्यासाठी तेव्हा तुम्हाला असं होते का. आणि नसेल होत तर मग शायद मलाच फक्त होत असेल, किंवा होत असेल तर मग शायद होऊ शकतं की बाहेरच्या बॅटरमध्ये ते लोक सोडा वगैरे ऍड करत असेल. मला तरी असं वाटतं. तुम्ही तुमचे सजेशन्स किंवा तुमचं जे काही एक्सपिरियन्स असेल ना मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा. चला तर कालच्या दिवशी माझा थोडा किराणा पण आला होता, तोच इथे भरायचं चाललं होतं. तर मी जेव्हा कधी माझे डबे खाली झाले तेव्हा मी धुवून व्यवस्थित पुसूनच त्यात बाकी जो किराणा आहे तो सगळा भरत असते. तर आज माझं तेच चाललं होतं. डाळ वगैरे संपली होती, म्हटलं चला आता थोडंसं रिस्टोर करून घेऊया सगळ्या गोष्टी. आणि बघा माझं ते काम झालं होतं. आता मला तेल वगैरे पण अरेंज करून ठेवायचं होतं. ऑइल जे मागवलं होतं मी ते मी करायला गेली, पण अव्यूचं झालं होतं की आई आई आई, तर मग मी त्याला थोडा वेळ घेऊन बसली, त्याचा लाड केला. त्याने पण माझा खूप लाड केला. म्हणजे मी त्याचा 10% लाड करते ना तर बाकी 90% तोच माझा लाड करतो. आणि इतकं ब्लेस्ड फील करते त्यावेळेस मी की अरे बापरे आपलं बाळ आपलं किती लाड करतोय, आपल्याला पूर्ण वेळ देतो आहे. आणि हे जे लहानपण असते ना मुलांचं, हे खरंच प्रत्येक आईने एन्जॉय करायला पाहिजे. मला माहिती आहे बरेच आई लोक वर्किंग असेल त्यांच्यानी शक्य नाही आहे सगळ्या गोष्टी, बट इफ पॉसिबल ना तुम्ही भरपूर वेळ तुमच्या बाळाबरोबर स्पेंड करा. ते इतका तुम्हाला लाड देतात ना, जेवढं आपण त्यांना देतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्ती आपला लाड करतात.
ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसानंतर ना मस्त पाऊस सुरू झाला, असा थोडा थोडा तुम्हाला दिसत असेल. खाली पण बघा मस्त असा पाऊस सुरू झालाय आणि वारा येतोय. छान वाटतंय, बरं वाटतंय थोडं पाऊस येतोय, कारण थोडं गरमी व्हायला लागली होती, पण आता छान वाटतंय. काय खेळते बडा? खेळ खेळ. मागले 2-3 व्हिडिओज पूर्वी मी तुम्हाला दाखवलं होतं की मी तुळशीबागेत जाऊन आली होती आणि तिथनं मी वॉशिंग मशीनचा कव्हर आणलं होतं. आता चांगलाच पाऊस सुरू झाला आहे आणि लावायचं राहिलं आहे कव्हर. कव्हर जे शब्द आपण बोलतो ना तेच आता आपल्याला बोलायचं असते. सो बघा असा काहीसा हा कव्हर आहे आणि मला आवडला हा कव्हर बिकॉज ना हा डबल लेअर मध्ये आहे, जसं सिंगल नाही आहे. मी तुम्हाला बोलले की 2 वस्तू तर पॉझिटिव्ह आहे. सो बघा आतमधनं याला असं बक्रम टाईप आहे, त्यामुळे मला हा आवडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला ओपन करायची अजिबात गरज पडणार नाहीये, स्पेशली कारण ना इथे असं दिलंय, तर माझे जे बटन्स आहेत ना प्रेस करायचे ते असे आहेत. तर हे छान आहे, क्लीन पण राहील. फक्त तुम्ही एवढं ओपन करा, टाका आणि परत लावा आणि खूप मस्त कव्हर आहे. चला तर आता मी हा मशीनला घालते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. मी जे लास्ट टाइम घेतलं होतं ना बघा, हे सिंगल होतं आणि याची क्वालिटी एकदमच बेकार होती. बघा आता हा म्हणजे असं सिंपल पण पकडते येतं, बघा कसं फाटतंय. एवढी याची वाईट क्वालिटी होती, पण त्यावेळेस पॅक्ड होतं तर एवढं लक्षात नाही आलं. आणि हा पूर्णपणे ऑलरेडी फाटलाय आणि बऱ्याच दिवसांचं मला चाललं होतं घ्यायचं आणि फायनली आणलंय. तर चला आता ह्याला मी चेंज करते. इथे मी मोबाईल सेट केला आणि नंतर पूर्ण व्हिडिओ माझं जेव्हा इथे कॅप्चर झालं तेव्हा मला रिअलाईज झालं की ते सगळं ब्लर दिसत होतं, पण बऱ्यापैकी दिसतंय. तर म्हटलं चला आपण ॲड करूया. तर सगळ्यात पहिले ना मी हे सगळं रिमूव्ह केलं. तर ह्याच्या मागच्या साईडला माझे 2 कापड मागे अडकले होते, म्हणजे ते थोडंसं मोठं होतं आणि मध्ये स्पेस होतं, त्यामुळे ते कपडे तिथे जाऊन थांबले होते. आणि मी म्हटलं चला आता छान असं क्लीन पण करून घेते. तसं तर मी अधूनमधून क्लीन करत असते, पण म्हटलं आता चेंज करायचंच आहे आपल्याला, तर प्रॉपर असं छान असं क्लीन करून घेते. म्हणून आतमधला जो ड्रम आहे ना याला महिन्यातनं एकदा प्रॉपर असं क्लीन करावं लागतं, कोणतं तरी पावडर वगैरे टाकून. पण ते आम्ही आतापर्यंत 1 किंवा 2दाच केलं आहे फक्त पाण्याने, अदरवाईज काहीच आम्ही केलं नाही आहे. आणि हा जो आहे ना कवर मी आणला आहे तुळशीबागेतनं, हा मला काहीतरी 280ला ते बोलले होते, पण मी बार्गेनिंग करून 200 रुपीजला हा कवर घेतला आहे. पण मला जेव्हा मी यात घालत होती ना, म्हणजे क्वालिटी याची छान आहे नो डाऊट, बट ना मला असं वाटत होतं की हा थोडा छोटा होतो आहे, म्हणजे थोडा मोठा पाहिजे होता, असं 2 बोट आणखी एक्स्ट्रा मोठं पाहिजे होतं. मागच्या साईडला ते व्यवस्थित जात नव्हतं, तर मला खूप जास्ती त्याला ॲडजस्ट करावं लागत होतं पुढून मागून आणि शेवटी ते जातच नव्हतं. तर मग मला ना मशीन पुढे पण घ्यावं लागली आणि मागच्या साईडला ऑलरेडी आपले 2 जे हे असतात ना पाईप ते लागले असतात ऑलरेडी, तर तिथनं ते नाही मला टाकता आलं बॅक साईडला. पण जेवढं शक्य झालं तेवढं मी प्रॉपर त्याला टाकायचा प्रयत्न केला आणि व्यवस्थित असं टाकून घेतलं. हे लावलंय मी मागच्या साईडला, ते बरोबर नाही लावलं गेलं कारण तिथे पाईप ऑलरेडी फिटेड आहे. सो म्हणून मी असं काहीसं हे ठेवलंय आणि फायनली कपडे घातले मी वॉशिंग मशीनला. अव्यू अजूनही झोपला होता आणि माझा आणि प्रीतमचा सडन प्लॅन बनला की चला आपण चहा बिस्किट वगैरे घेऊया, कारण पाऊस खूप छान बाहेर सुरू होता. आम्ही कितीही ट्राय केलं ना डायटिंग करायचं, म्हणजे शुगर बंद करायचं, दूध बंद करायचं, पण ते खूप कमी आमच्याकडनं फॉलो केलं जातं. आणि पाऊस असला की असं आपल्याला भज्जी किंवा चहा बिस्किट वगैरे खायची खूप इच्छा होते. म्हटलं जाऊ दे आपण करूया हळूहळू, म्हणजे तो एक स्टेप घेऊया. एकदम आपल्याला चेंज करायचं म्हटलं तर आपली बॉडी एक्सेप्ट करणार नाही, आपलं मनही एक्सेप्ट करणार नाही आणि मग आपल्याला क्रेविंग्स पण होत राहतात. म्हणून म्हटलं चला आपण हळूहळू करूया, एकदम जास्ती असं नाही करायचं. तर दिवसातनं म्हणजे जसं आधी मी 1 छोटा चमचा शुगर घालायची कॉफीमध्ये, तर आता मी पाऊनच घालते, काही दिवसानंतर अर्धा घालेल, असा काहीसा माझा विचार आहे. आणि इथे मी आणि प्रीतमने बसून मस्त चहा बिस्किट एन्जॉय केला. चहा बिस्किट खाता खाताच आमचं इथे डिस्कशन पण चाललं होतं की उद्या आपल्याला किती वाजता निघायचं आहे आणि इथनं किती वेळ लागेल. मधला आम्हाला पूर्ण सिटी क्रॉस करून उद्या जायचं होतं, तर ते सगळं आमचं इथे डिस्कशन चाललं होतं की आपल्याला किती वाजता सकाळी उठून निघावं लागेल वगैरे. डिस्कशन सुरूच होतं, तेवढ्यातच अव्यू उठला. मग मी प्रीतमला म्हटलं आता थोड्या वेळाला सांभाळ, कारण मला जे माझे ऑइलचे पॅकेट्स आहे ना ते व्यवस्थित भरून ठेवायचे होते. अदरवाईज ना कधी कधी भीती असते की हे पॅकेट्स फुटायला वगैरे नको. सो मी ही जी सवय आहे ना म्हणजे असं प्रॉपर भरून ठेवायचे वगैरे पॅकेट्स, हे मी माझ्या
सासूकडनं शिकली आहे. माझ्या मम्मीकडे त्यांच्याकडे नेहमी मोठा 15 किलोचा डबा आणायचे आणि तिच्याकडनं मी तेच माहिती होतं मला की त्यातनं काढून यूज करायचं असते. हे मी कधी पॅकेट्स वगैरे बघितले नव्हते, पण जेव्हापासून लग्न झालं त्यानंतर आईकडे ना प्रॉपर असं महिन्याचा किराणा भरला जातो. सो त्यात ती 5-6 पॅकेट्स असं आणते आणि डब्यात भरून ठेवते. मीठ आणि साखर वेगळं ठेवते, तेलाचे पॅकेट्स वेगळे ठेवते. तर हीच एक सवय मला तिच्याकडनं लागली आहे. तर मी पण अशीच डब्यात भरून ठेवते. हवं तसं आपण एक एक काढायचं. आणि सडनली लक्षात आलं की अरे आपलं पीठही संपण्यावर आलं आहे, तर उद्या परवामध्ये मला तेही दळून आणायचं होतं. म्हटलं चला आता मी स्वयंपाक करते. पण इकडे येऊन मी बघत होती, कारण मला खूप भीती वाटते जेव्हा अवयू एकटा बेडरूममध्ये असतो की कोणतीही वस्तू तो खाली फेकेल म्हणून. पण आज शहाण्या बाळ्यासारखं असं खालून बघत होता की काय सुरू आहे काय नाही, कसला आवाज येतो आहे वगैरे. आणि हे बघून खूप भारी वाटलं की आज त्यांनी एकही वस्तू तिथनं फेकली नव्हती. म्हटलं चला आता इकडे आलोच आहे, आपण हातपाय धुवून घेतो आणि लगेच मग छान असं दिवाबत्ती पण करून घेतली. आणि सोबतच शुभंकरोती कल्याणमचं पण जाप करून घेतला. म्हणजे ते जी पोयम आहे ती पण म्हटली. म्हणजे अवयू पण ना त्यातले बरेच वर्ड्स बोलतो आणि ते बघून मला म्हणजे ऐकून मला खूप छान वाटतं की आपण ज्या ज्या गोष्टी घरी फॉलो करतो आहे किंवा आपण बोलतो आहे त्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी अवयूसुद्धा आजकाल बोलायला लागला आहे. आणि इथे बघा त्याची परत मस्ती सुरू झाली, कारण म्हणजे त्याचं चाललं असते अधूनमधून थोड्याफार गोष्टीसाठी. आम्हाला तो खूप एंटरटेनमेंट देतो आणि ते खूप बरं वाटतं आम्हाला. सो चला, दिवस खूप छान गेला. आज सर्वात महत्त्वाचं काम झालं ते म्हणजे वॉशिंग मशीनला कवर लावायचं होतं. 2-3 दिवसापासून चाललं होतं आज लावते पण ते काही लावल्या जात नव्हतं. आणि फायनली आज मी ते लावलं आहे. आणि म्हटलं चला आता व्हिडिओ एंड करूया. त्यापूर्वी मला एक रिक्वेस्ट करायची तुम्हा सगळ्यांना. सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे आणि आता आपण 1000ची फॅमिली होणार आहोत लवकरच. म्हणजे मला वाटतं काहीतरी 7-8 सबस्क्रायबर कमी आहे. तर जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पण छान छान व्हिडिओज बघायला मिळेल आणि आपली 1000 लोकांची फॅमिली पण कंप्लीट होईल. तसं तर मला आणखी एक गोष्ट तुमच्याशी बोलायची होती, ती म्हणजे की माझा यूट्यूबचा जो प्रवास आहे ना, तो याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रॉपर डिटेलमध्ये सांगणार आहे की काय झालं होतं, कसं झालं होतं, किती चॅलेंजेस आले. आणि त्यातही खूप जवळचे लोक किंवा काही दूरचे फॅमिलीचे लोक, काही रिलेटिव्स किंवा काही फ्रेंड्स जे माझे कधीतरी खूप जवळचे होते, त्यांनी मला कसं टोमणा मारलाय, काय बोललाय, म्हणजे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्या व्यक्तीची नावं बिलकुल नाही घेणार आहे, पण हां मी नक्की बोलणार आहे त्या टॉपिकवर. सो याच्यानंतरचा व्हिडिओ किंवा त्याच्यानंतरचा व्हिडिओ माइट बी तोच असेल. आणि उद्या आम्ही चाललो आहे फिरायला. कुठे चाललो आहे ते तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये कळणार आहे. तशा त्याच्यानंतरचाच तो व्हिडिओ असेल आणि फॉर शुअर तेव्हापर्यंत आपले 1000 लोकांची फॅमिली पण कंप्लीट होऊन जाईल. आणि तुम्हाला सगळ्यांना आत्ताच खूप खूप थँक्यू की तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे आणि माझे व्हिडिओज तुम्ही बघताय, आवडीने बघताय. पण हां तुम्ही मला रिस्पॉन्स नाही करत आहे. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा तुम्हाला काय गोष्टी छान वाटत आहे, काय गोष्टी नाही छान वाटत आहे. पण हां प्लीज पॉझिटिव्हच बोला. मोस्ट प्रोबॅबली सजेशन तुम्ही नक्कीच मला देऊ शकता, पण कोणतीही निगेटिव्हिटी इथे आणू नका, माझी रिक्वेस्ट आहे. कारण बरेच लोक ना जे माझे जवळचे आहे, काही दूरचे आहे, ते मला कॉल करून किंवा इन्स्टाला मेसेज करून काही असं चुकीचं बोलत आहे. बट मी त्यांना कम्प्लिटली इग्नोर करते बिकॉज आय डोंट केअर पीपल. कारण मला माहिती आहे माझं काम मी खूप प्रामाणिकपणे करते आहे आणि हे तुम्हाला दिसत पण आहे. मला असं आठवते की मी काहीतरी 10-15 दिवसापासून कंटिन्यू रोज एक मोठा व्हिडिओ एक छोटा व्हिडिओ टाकते. एवढं सोपी नाही आहे हे सगळं करणं, फॅमिली, बाळ आणि हे सगळं करणं. त्यातही कितीतरी विचार आपल्याला करावं लागते की आपण सेम लाईफस्टाईल आपली रोजची दाखवू शकत नाही, काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी वेगळं दाखवायचं आहे. या गोष्टींमध्ये सुद्धा भरपूर आपली दिवसाची धांदल होत असते. आय होप की तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याल आणि फॉर शुअर हे व्हिडिओज बघणारे मोस्ट ऑफ माझ्यासारखेच घरगुती बायका असतील. आणि हां आणखी एक जस्ट छोटीशी हिंट तुम्हाला देते की लवकरात लवकर एक नवीन गोष्टीची मी सुरुवात करणार आहे माझ्यासाठी. असं काही बिझनेस वगैरे नाही आहे, एकदम सिम्पल मी स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकणार आहे, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. माझी पूर्ण जर्नी ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाच चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसाल तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये पण शेअर करा. आणि चला भेटूया आपण लवकरच, तेव्हापर्यंत बाय.